तो वेलकम टू माय न्यू वीडियो। तो दोस्तों आज देखेंगे थे हमारे साथ हमारे दोस्त भी व्लॉग बनना स्टार्ट किया है, तो चलो देखते हैं। Me and my friend Pawan, we are starting this series called Talking in English, and we are not in we cannot speak that much fluent English, but we are trying to, and now we are maintain this streak of 7 days. दोस्तों हो तो इंग्लिश में बोल रहा है, तो हमको कोई इंग्लिश समझ में नहीं आती है, इंग्लिश मारतोय मित्रांनो। त्यो जाऊ द्या, आपण आपला कंटेंट सुरू ठेवू, आपल्यामुळे ते पण शिकताय, खूप भारी काम झालं। चला आपण आपला व्हिडिओ बनवूया। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। उसका दोस्त भी बना रहा है हमारे जैसे कंटेंट इंग्लिश में। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। तर मित्रांनो मग काय व्हिडिओ तयार केले। मग आम्ही बादमध्ये गेलो मार्केटमध्ये। तर मार्केटमध्ये गेलो आम्ही सामान आणण्यासाठी। तर आज भरपूर काही सामान आणायचं होतं आम्हाला डी मार्टमधून। तर आम्ही चाललो आहे आता डी मार्टला। तर मग बघू आपले मित्रमंडळ काय काय घेतात डी मार्टमधून सामान। काय म्हणलं तू गाडी लावून द्या एकदा। त्यांना कपडे लत्ते घ्यायचे होते, असं ते म्हणत होते बरं का, मला मी नाही म्हणतोय। मग काय बघू काय काय घेता आपले ब्रदर्स, कपडे वगैरे काय काय घेता काय काय नाही। तर चला बघू। मग त्यांना डायरेक्ट म्हटलं आपल्याला इले टी शर्ट बघायचं आहे म्हटलं। मग काय टी शर्ट बघायला गेलो। आपली रूममेट म्हणजे आपले जवळचे रूममेटचे पण पोरं तिथे आलेले होते, आपले मित्रमंडळ, ते पण बघत होते टी शर्ट। तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी बनताय कमेंट करून नक्की सांगा, आणि हा लाईक पण करून द्या व्हिडिओला। जर तुमचे काही प्रश्न वगैरे असेल तर मग कमेंट करून नक्की सांगा। मी काय लॅबमध्ये झोपलो होतो, झोपेतून उठलो निघलो झोपलो। तर काय म्हणलं तुम्ही ऐकलं ना, पहिले तू लॅबमध्ये झोपेला होता, मग झोपेतून उठला आणि डायरेक्ट इथं ड्रीम मार्कमध्ये येऊन झोपला। तर मित्रांनो सगळेजण असे भेटले होतेच की आज मार्केटच खरेदी करता काय कोण सगळं। मग काय किंमत पाहिली की सगळ्याचीच फाटली। किंमत इतकी मायनर होती की सगळे तिथे गोळा झाले होते बघण्यासाठी नेमकं हाय काय असं तिथं होतं तरी काय टी शर्ट। तर मित्रांनो मग काय आपले मित्र म्हणे टी शर्ट बादमध्ये बघू म्हणे, आपण वेगळं काहीतरी पाहू म्हणे आता आधी। मग काय तिथून निघालो, काय पाहते पण समजत नव्हतं त्यांना, फक्त इकून इकडे चक्रा मारत राहिले। मग काय त्याच्या बाद आम्ही डिसाईड केलं नेमकं घेणं काय काय त्याच्यावरती बोला म्हटलं। मग बघू म्हटलं काय त्यांना घेऊन डायरेक्ट त्यांना म्हणलं एकदा तुम्ही पाणी पिऊन घ्या म्हटलं, मग तुम्हाला समजेल नेमकं घेणं काय काय। असं एकदा फ्रेश झालं का तोंड हातपाय धुतले का मग समजतं। मग काय डायरेक्ट पाणी प्यायला आम्ही लगे मागं आलो। मग त्याच्या बाद त्यांना डिसाईड केलं की काय काय घेण्यात। मग काय इथं बघायला लागले ते साबणी। मग काय साबणी वगैरे बघितले। मग म्हणे आपण एकदा थंड बघू। मग थंड बघण्यासाठी डायरेक्ट फ्रीजजवळ इथं इतकं थंड ठेवलेलं होतं की समजेच नाही नेमकं घ्या काय, नुसते बघत होते हे ते। तर हर्षबाई म्हणे एकदा आपण सगळं काही बघून घेऊ म्हणे, बादमध्ये आपण घेऊ म्हणे, काहून की बादमध्ये घेतलं का मग जरा रेट वगैरे पण आपल्याला माहिती होऊन जाईल म्हणे, मग आपण मस्तपैकी सगळं काही बघून मग घेऊ म्हणे। मग त्यांच्या विषय झालं की आपण हर्षबाईसाठी लग्नासाठी सामान बघू। मग काय आधी मिक्सर वगैरे त्यांनी बघितलं। मग म्हणे तुला पाणी प्यायला पण घे म्हणे, त्यांना लय आवडत ते, घेऊनच टाक म्हणे। मग काय दोघांमध्ये चर्चा झाली, मग डिसाईड झालं आपण बघू ना एकदा पुढं बघून घेऊ, मग बघू घ्यायचं का नाही घ्यायचं। मग काय कुकर वगैरे बघितलं, ते पण नाही आवडलं। मग डायरेक्ट फॅन जवळ म्हणे आपल्याला हा फॅन घ्यायचा म्हणे, हा फॅन लय हवा मारतो म्हणे, डायरेक्ट उडून जायला येतं म्हणे, असं फॅन आहेत म्हणे। हो मला म्हटलं पडते दुसरं काहीतरी घेऊ आपण। डायरेक्ट बास्केट बॉल पशी तिथंच बास्केट बॉल खेळायला लागले रावते। आपले ब्रदर असे ना, जिथं काही वस्तू दिसली खेळायची डायरेक्ट तिथंच खेळायला लागतात। इकडे मोठे ये फंस गया सी पाहिलं मित्रांनो, म्हणजे असं काही बी नेमकं जे दिसलं ते लगेच खेळायला चालू होऊन जातं। फ्री असलं म्हणजे सगळं आनंद उचलून घेतले काय। त्याच्या बाद डायरेक्ट बॅट बॉल खेळायला की बॅट पाहायला लागली। काय त्यांना म्हणलं मी एकदा बाजूला होतो, तुम्ही मला सांगशान एखादी बॅट। त्या बॅक सेट बॉल पैसे आले म्हणे, बॉक्स बॉल घ्यायचंच म्हणे आपल्याला खेळायला रूममध्ये। त्यांना म्हणलं पटपट घ्या, आपल्याला येऊन 1.5 घंटा झालं, नुसतं इकडं तिकडे चक्रा मारताय तुम्ही, नुसतं बघताय की घेत नाही काही नाही, नेमकं म्हणणं काय तुमचं मला ते तरी सांगा। तर मग सगळं काही बघितलं आणि तिथे येऊन थांबले। मग ते सेट केलं की काय काय घ्यायचं आहे। मग घेण्यासाठी पुन्हा मध्ये शिरलो आम्ही। मग मध्ये सामान घेतलं, मग डायरेक्ट बिल काउंटरवर आम्ही आलो, बिल केलं।
फक्त 9,000चं बिल केलं. बघा तर असे होते. मी म्हटलं आता कमीत कमी 1.5 लाख सामान उचलते काय कोण म्हणलं लग्नाला हर्षबाईच्या. हर्षबाईला नाही कामाला आहेच आपला पवन भाऊ पुढच्या वेळेस. मग काय ते म्हणे एकदा आईस्क्रीम खायची म्हणे. मग काय एकदा आईस्क्रीम बनवायला लागली. मग काय आईस्क्रीम वगैरे खाल्ली. बघा तुम्ही किती मस्त आहे. हर्षबाई असा बघत होता माझ्याकडे की भारी काम केलं म्हणे तू. आईस्क्रीम घेतली आपल्याला खाण्यासाठी. लय भूक लागली म्हणे गावाची. लय हिंडलो म्हणे आपण मध्ये. मग काय आईस्क्रीम वगैरे खाल्ली. म्हटलं आता एक फोटो तरी काढा. मग काय फोटो वाटला. तुम्ही माझ्या सामान कुठे आहे. आम्ही आलेलो होती मोठी गाडी. त्यात सामान वगैरे टाकलं. आम्ही आईस्क्रीम खाल्ली. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए.